नमस्कार. सूर्य उगवला, पहाट झाली, भैरू उठला, कामाला लागला. ही आपली लहानपणीची कविता. गाई गुरे गोठ्यातून बाहेर पडली, आपल्या वाटेने रानाच्या वाटेला चालायला लागली. त्यांना वाट दाखवायला कोणी जायची गरज नव्हती. झाड लोट सुरू झाली, तुळशीपुढे, वृंदावनापुढे रांगोळ्या सुरू झाल्या. आजचा दिवस. अलार्म वाजला. 4 खोल्यातून एका पाठोपाठ वाजायला लागला. गाय उठली, वासरू उठला आणि त्यातल्या घरातली जी मुख्य बाई असते ती पण उठून बाहेर आली. तर 5चा अलार्म झाल्यानंतर मला एकदा वाटलं आज जाऊ ते थोडा वेळ आराम करूया. रोजचीच असती गडबड सकाळची, आज सगळ्यांना सुट्टी आहे. पण लक्षात आलं, अरे आज तर आपला आजी आजोबांचाच मेळावा आहे. वर्षभर सुनावलं, मग आज का सोडायचं? आहेत ना आपल्याला ऐकायला सगळेजण बसलेले इथे. चला हरकत नाही, निघूया. तर आज इथं आल्यानंतर माझ्या लक्षात आलं की हा 2024 वर्षाचा हा शेवटचा आपला मेळावा. तर या वर्षातले प्रत्येक क्षण प्रत्येकाने वेगवेगळ्या पद्धतीने अनुभवले असतील. काही दुःखाचे असतील, काही सुखाचे असतील, काही शिकवून गेलेले असतील. काही ठिकाणी आपण खूप छान पद्धतीने व्यक्त झालेलो असू किंवा अव्यक्त मनातल्या मनात एकमेकांशी संवाद साधत असू. अशा प्रत्येक क्षणाचे आपण साक्षीदार असतो. काही वर्ष आपल्याला खूप लक्षात राहणारी असतात, जसं आमचंही 2024. 48 वर्ष लग्नाला झाली. ऑक्टोबर 70 वर्ष मला झाली. त्यामुळे हे वर्ष मात्र नक्की लक्षात राहण्यासारखं असतं. पण प्रत्येक क्षण, गेलेला क्षण, आताचा क्षण आणि पुढचा क्षण हे तिन्ही महत्त्वाचे असतात. कारण गेलेलाच असतो, तो आपण मागे घेऊ शकत नाही. काही सेकंदापूर्वी घडलेली घटनासुद्धा आपण कालची किंवा मागची घटना म्हणतो. आत्ता हा क्षण, हा जो आत्ताचा क्षण आहे तो खरं महत्त्वाचा असतो. नंतर हा शब्द आपण खूप सोप्या पद्धतीने म्हणतो. जाऊ दे ना, उद्या करू. नंतर गेलं तर काय होतं? तर नंतर फोनवरती बोलेन, जरा मुलं मोठी होऊ दे, नंतर त्यांना समजावून सांगू, अजून वेळ आली नाही, नंतर जाऊ ना जरा बाहेर, आता सगळे घरात बसलेले. हा नंतर शब्द जो असतो तो सगळा अंतर वाढवत जातो. आपल्याला शेवटी असं जाणवतं की हा नंतर करत आपलं आयुष्य संपायला लागतं. आता नुकतंच एक मराठी सिरियल येत आहे, आई बाबा रिटायर होत आहेत. तर त्यातलं संभाषण वगैरे इतके खूप सुंदर आहेत. पण एक वाक्य मला खूप भावलं. त्याच्यामधले जे बाबा आहेत यशवंत, ते रिटायर होतात आणि त्यांच्या सगळ्या मित्रांना त्यांनी बोलवलेलं असतं त्याच्या बायकोनी की रिटायरमेंटची पार्टी आहे म्हणून. ती पार्टी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी लगेच अशी काही दुर्घटना घडते की एका मित्राच्या मिसेसला ॲडमिट करावं लागतं. तर तेव्हा तो जो मित्र म्हणतो, यशवंता, साथ दिली बायकोनी मला, मला पण सहवास घडला नाही. हा सहवास आपण चुकवू नये, कारण साथ आपण सगळेच एकमेकांना देतो. प्रत्येक वर्ष, नवीन वर्ष असू दे, मागचं वर्ष असू दे, पहिल्या क्षणापासून आपण प्रत्येक नवीन क्षण अनुभव असतो. तर नवीन वर्ष म्हटल्यानंतर प्रत्येकाच्या आयुष्यातलं नवीन जे काय आहे ते आठवणी जोपासण्यासारखं असतं. नवीन घराची वास्तुशांती, नवीन घरातला पहिला सण, आपल्या घरात येणारी नवीन सून, आपल्या घरात येणारं नवीन बाळ, नातवंड, या प्रत्येक क्षणाचा आपण खूप अनुभव घेत असतो. तसा हा नवीन वर्ष दरवर्षी आपण अनुभवतो. प्रत्येक वेळेला जाणवतं की आपण हे नवीन काहीतरी करणार आहोत. त्या नाविन्यासाठी आज आपण जे आपल्याला जिवंत ठेवलेलं असतं की प्रत्येक क्षण नवीन उत्साहाने आपण जगतो. प्रत्येक वेळेला आपण काहीतरी नवीन अनुभव घेण्याचा प्रयत्न करत असतो. तर हा नवीन हा शब्द किंवा नंतर हा शब्द दोन्हीही महत्त्वाचे. तर नंतर ठेवू नका आणि नाविन्याची गोडी कधीही संपवू नका. आजच्या दिवशी आपल्या सर्वांना नवीन वर्षाच्या खूप शुभेच्छा. धन्यवाद.